महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातमुनंदे समागत तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भज पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण सकळ विद्याच्या अधिकरणात त्याची वंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार करण्याचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी करता निवडलेला भंग जगद्वंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमवेद पंचम पुरुषार्थ निर्माण करणारे जगाच्या पाठीवर पाचवा वेद म्हणून ज्यांची ख्याती आहे असे जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र देवठाणा नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला माझ्या गणपती बाप्पाचा उत्सव अर्थात गणेश उत्सव या निमित्तानं गावातील तरुण मंडळींनी आयोजित केलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह खरंच तुमच्या गावाचं वर्णन करावं कमी आहे, कौतुक करावं हेही कमी आहे। माझं म्हणणं आहे वर्णन करून आणि कौतुक करून तुमच्या गावचं भागणार नाही तर तुमच्या गावचा आदर्श बाकीच्या गावांनी घेतला ना तर खऱ्या अर्थानं तो यशस्वी होतो। फार छान कार्यक्रम आपण आयोजन करता वास्तविक बघितलं तर माझ्या गणपती बाप्पा समोर कसले कसले गाणे लावले जातात त्या गणपती बाप्पालाच माहित। तुमच्या गावात जी मूर्ती आहे ती स्वतःला भाग्यवान समजत असेल मी चांगल्याच्या पदरात आलं हे का नाही अवघड आहे महाराज। पण कौतुक करावं तेवढं कमी। फार गोडासा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे। त्यानिमित्ताने माझ्याकडे आलेली ही 6व्या दिवसाची कितवा दिवस आहे कोण म्हणलं मोजून सांगतो 6व्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं गावकऱ्यांच्या सहकार्यानं माझ्याकडे आली। मला गावातील तरुण मंडळी सगळ्यांचा फोन आला महाराज आमच्या गावात गणपती बाप्पा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे कीर्तनाला येता का? मी म्हणलं नाही येऊन का लॉकडाऊन मध्ये ऊस तोडी झाडता का? कीर्तन करणं आमचं काम आहे त्या न्यायाने मिळालेली सेवा पांडुरंग परमात्मा जसजशी सद्बुद्धी देईल त्या त्या पद्धतीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल। वास्तविक बघितलं तर तुमचा सप्ताह हायवे सारखा चालला हायवे सारखा कसा हायवे सारखा चालला महाराज पण आज त्या हायवेवर गतिरोधक आहे आणि ते गतिरोधक काय करतं स्पीड कमी करतं पण लक्षात ठेवा ना गतिरोधक जरी स्पीड कमी करीत असेल पण अपघात मात्र नक्कीच होऊ देत नाही ना म्हणून गतिरोधक हवं। माझ्यासारख्या लेकराकडे आलेली अल्पशी सेवा खरं सांगू का तुम्ही छोटेखानी माझा जो अभिष्ट चिंतन 16 वाढदिवस केला ना क्षणभर माझ्या डोळ्यातून पाणी आलं। आता जिरलं नाही तर दाखवलं असतं आता गेलं ते का लवकर घरच्याचा वाढदिवस साजरा करताना आपण 10 वेळेस विचार करतो कोण कुठला काही संबंध नसताना तुम्ही जो आमचा सत्कार केला ना खऱ्या अर्थाने एक बोलू का दादा रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं अधिक श्रेष्ठ असतं। वाक्य ऐका बरं कळणाराला आहे रक्ताच्या नात्यापेक्षा
प्रेमाचं नातं अधिक श्रेष्ठ असतं, कारण त्यात कसलाच स्वार्थ नसतो, नुसतं प्रेमच प्रेम असतं. म्हणून तुमच्या प्रेमानं खऱ्या अर्थानं आम्ही भाविक त्या ठिकाणी भाऊक झालो. फार गोड सप्ताह चालू आहे. मी सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. गोड अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज सांगतात बाबा रे, भक्ती करतो ना आपण, आपल्याला भक्ती माहित आहे, पण भक्ती कुठेतरी थांबली पाहिजे. तिला शेवटचं टोक आपल्याला सापडलं पाहिजे. प्रवासी एखाद्या जागेवरून निघला ना, तो कुठेतरी पोहोचला पाहिजे. प्रवास जर समाप्त करायचा असेल तर तुम्हाला कुठेतरी जावं लागेल, कुठेतरी थांबावं लागेल. मग ते हा प्रत्यय दिला, भक्ती ते नमन. ती भक्ती नम्रतेपर्यंत गेली पाहिजे. आणि एकदा का त्या भक्तीनं नम्रता धारण केली ना, मग ती नम्रता ज्यावेळेस तुमच्या भक्तीमध्ये येते ना, तेव्हा ती भक्ती खऱ्या अर्थानं परिपक्व होत असते. भक्ती ते नमन. वैराग्य असावं, पण वैराग्य कशाचं असावं? शुगर आहे आणि मी साखर खात नाही, काय वैराग्य? तुला खाऊ देत नाही ना. बरोबर आहे. एक जण मला भेटला, म्हणला महाराज आयुष्यात असा पण केलाय. म्हटलं काय केलाय? आयुष्यात कधी मी हेलिकॉप्टर मध्ये बसणार नाही. म्हणलं नालाय का, तुला ट्रॅक्टरवर कोणी बसू देत नाही, तू हेलिकॉप्टरचे काय का? ही गोष्ट पोषक असावी, अनुकूल असावी, तुम्ही त्याच्यासाठी समर्थ असावे, आणि ती तुम्हाला स्वीकारण्यास पात्र असावी, ती तुम्हाला स्वीकारताही यावी, आणि तरी सुद्धा तुम्ही त्याचा त्याग करावा ना, याला वैराग्य म्हणतात. मग ते वैराग्य असावं. वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म. या देहावर जर खुश झालात ना महाराज, काहीच नाही करू शकणार. महाराज म्हटले मी या देहावर निराश झालो तर काय केलं? देहाच्या निराशे पाविजे या ठाया इथपर्यंत पोहोचलो. माझी आईशी काया जवळ नव्हे. उदाहरण दिलं, उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक. 3 गोष्टी असतील तर स्वयंपाक होतो दादा, आणि त्याच्याशिवाय एक जरी वस्तू नसेल ना तरी एका विना एक कामा नाही. आणि शेवटी माझे जगद्गुरु तुकोबा सांगतात, मला चाचणी कळते चाचणी. तुका म्हणे मग कळते चाचणी. कशाची चाचणी? महालक्ष्मीच्या गोळ्याची का? पण ऐका ना, ज्या माऊलीला तुम्हाला बोलतो महाराज विष्णू महाराज, सगळ्याला चाचणी कळते असं नाही. काही काही चाचणी स्पेशलिस्ट महिला आहे त्याच्यात, आणि मग त्याला स्पेशल जावं लागतं. काकू या आमच्या घरी गोळ्याची चाचणी आली का बघा. आणि मग त्याच दिवशी मान असतो, कधी चहा पाजला का नाही, पण थांबा मी तुम्हाला चहा करते. मग ती चाचणी बघणार, आणि तिने सांगितलं हा आता चाचणी आली. जिला चाचणी कळाली ना दादा, तिचे गोळे चांगले. ऐका बरं, जिला चाचणी कळाली तिचे गोळे चांगले, जिला गोळ्याची चाचणी कळाली तिचे गोळे चांगले, ज्याला संसाराची चाचणी कळाली त्याचा संसार चांगला, आणि ज्याला परमार्थाची चाचणी कळाली त्याचा परमार्थ चांगला. चाचणी कळणं अत्यंत गरजेचं आहे. चाचणी कळाली पाहिजे. महाराज सांगतात मला चाचणी कळते. तुका म्हणे माझं कळते चाचणी. कशाची? तुम्ही जो परमार्थ करताय ना, ऐका बरं, काय मोठी चपराक आहे. दुर्दैव आहे महाराज, आम्ही आमच्या जगद्गुरु तुकोबाराला खऱ्या अर्थानं समजून घेतलं नाही. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही. चपराक दिली. तुम्ही जी बडबड करताय, महाराज दाखवणाऱ्या परमार्थाला कधीच परमार्थ म्हणत नाही, करणाऱ्या परमार्थाला खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणतात. महाराज म्हणतात तुका म्हणे माझं कळते चाचणी. तुम्ही बडबड करता का खऱ्या परमार्थ करता ना, मला याची चाचणी कळते. बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निराशे पाविजे या ठाया. माझी आईशी काया जवळ नव्हे. सेवेसाठी निवडलेल्या 4ही चरणाचा सरळ सोपा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीनं बोलायला मी मोकळा आहे. महाराज म्हणतात भक्ती नम्रतेपर्यंत गेली पाहिजे. ऐका बरं, थोडं गोड विषय आहे, समजून घेतलं तर लक्षात येईल. भक्ती आतून आम्ही करत नाही का? आपण भक्ती करतो दादा. आपण भावनिक आहोत, आपण भक्ती करतो, आणि भक्ती करतो म्हणून आपण या ठिकाणी सप्ताह केला, गणपती बाप्पाचं आयोजन केलं, आणि या ठिकाणी तुम्ही भक्ती आहे म्हणून तुम्ही या धर्म मंडपात आलात, नाही तर तुम्ही आला नसतात. किती मोठ्या सुख सुविधेचा त्याग केलाय महाराज विष्णू महाराज. इथं बसणाऱ्यांनी किती मोठ्या सुख सुविधेचा त्याग केलाय. फॅन लावलेला आहे, कॉटवर गादी आहे, उशी आहे, समोर टीव्ही लावलेली आहे, आणि टीव्हीवर आवडती मालिका आहे. तेवढं सोडून हे इथं आलेत म्हणजे कमी त्याग केलाय का महाराज? एवढ्या सर्व सोयी सोडून तुम्ही इथं भक्ती असल्याशिवाय आलात का हो? नाही. मग भक्ती करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या भक्तीमध्ये नम्रता येऊ द्या.
देवाला पाणी घालतो आणि एखाद्याने जे हाल केलं तर तांबे उगारतो, काय उपयोग त्या भक्तीला? काही नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्याकडे नम्रता येत नाही ना तोपर्यंत तुम्ही केलेली भक्ती ही निरर्थक आहे. लक्षात ठेवा. नम्र झाला भूता आणि ध्रुवपद जोडून दिलेलं प्रमाण आहे. जुन्या फळामध्ये महाराज ध्रुवपद म्हणल्याशिवाय प्रमाण म्हणायला परवानगी नव्हती. आता आम्हीच प्रमाणात नाही तर प्रमाण कसं आडवावं हेही फार मोठा चर्चेचा विषय आहे. चला महाराज भक्ती नम्रतेपर्यंत जावी. नम्रता जर धारण झाली तर काय होतं? महाराज म्हटले नम्र झाला भूता कोंडिले किंवा महापुरे झाडे जाते आपल्या पूर्णा नदीला जर महापूर आला ना दादा, लव्हाळ मात्र तिथंच थांबतं. झाडं कुठं निघून गेले कळालं नाही का? ते लव्हाळ एखाद्या वेळेस जर पाण्याचा लोंढा आला तर स्वतः नम्र होतं, स्वतः खाली वागतं, पाणी निघून जातं, तो परत उभा राहतो. ही नम्रतेची ताकद आहे. नम्रतेचा फायदाही सांगू का? ते काम ताठरपणानं होत नाही का? ते नम्रतेनं होतं बरं का महाराज. सप्ताह कमिटीला विचारा, ताठरपणानं पट्टी जमा होती का नम्रतेनं होती? आमच्या गावात आता सांगत तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका फक्त, आहे का नाही महाराज? आमच्या गावातला किस्सा आहे, लहानसा आहे. सप्ताहाचं नियोजन करायची जुनी माणसं. मी सांगितलं रे सप्ताहाचं नियोजन माझ्याकडे पाहिजे, मी महाराज आहे. आणि महाराज असलं की वाटतं लोक आपलं ऐकतील असा माझा गैरसमज होता, पण दूर झाला. आता गावातले सोडून सगळं जग ऐकतं. माझ्या हातात सप्ताहाचं नियोजन द्या. 2-3 माणसं माझ्याकडे आले, महाराज तुझा स्वभाव जरा फटकाळ आहे म्हणे, तुला कोण पट्टी देणार आहे? अरे म्हटलं गावात कोण्यानं, माझ्या नात्यातले न गोत्यातले कुठले कोणत्या गावचे रात्री 12 वाजता त्यांच्याकडून पैसे आणतो, गावातले देणार नाही का? ते म्हणले मागून पाय. सप्ताहाचे नियोजन घेतलं, तरुण मंडळाचं जवळ जमा केलं. चला म्हटलं गावात पट्टी मागायला. महाराज सुरुवातच अशा माणसाकडून करायची की आपला एकाला मागितलं की कोणाला मागायचीच गरज पडू नये. म्हणून मी 250 एकर वाल्याकडे गेलो.
का वाढवायचं राहील? बस झालं ना. 250 एकर वाल्याकडे गेलो. त्यानं मला पाहिलं की त्याला ते सप्ताहाची पट्टी बुक आणि ते सगळे कार्यकर्ते दिसले की त्यानं असं जळमट तोंड केलं. तुम्हाला सांगू का कोणासारखं केलं? इथं कोणाचं आहे? इथं फ्रेश दिसायले सगळे. अहो इथं कोणीच नाही. असं जळमट तोंड केलं आणि मला म्हणलं आले का? म्हणलं हो. कशाला आले? म्हणलं पट्टी मागायला आलो. तुम्हाला दुसरा धंदा नाही का? मी म्हणलं असं बोलतेत का काही काय? महाराज काही काय इतकं खतरनाक बोलते ना. मी खरंच त्या कमिटीवाल्याचं कौतुक करतो. एवढे वाघात सहन करून जरी कार्यक्रम करताय ना, खरंच मोठ्या मनाचे बरं का महाराज. मी त्याच्यात गेलो म्हणून. आणि म्हणतात ना अनुभव आल्याशिवाय बोलू नये. मला अनुभव आला. अख्ख्या गावात फिरलो. 3,500 जमा झाले. मी म्हटलं सप्ताह होत नाही. ते म्हणले कसा होत नाही? मी म्हटलं लोक पट्टी देत नाही. म्हणले कशी देत नाही? म्हणलं देत नाही पण कशी देत नाही? ते म्हणले तू बाजूला सरक. मला केलं बाजूला महाराज. मी म्हणलं बाजूला करा पण मी तुमच्या माग येतो. तुम्हाला नेमके पैसे कसे देतात मला हे बघायचं. महाराज खरंच हुशार. सांगू का कोणाच्या खिशातले पैसे काढणे इतकं सोपं वाटलं तुम्हाला? इतकं सोपं काम आहे? अजिबात नाही. अशा माणसाच्या घरी घेऊन गेले. मी मागच होतो विष्णू महाराज. म्हणलं आपण कशाला आधी चव घातली पुन्हा ते आता माणूस दुसऱ्यांदा काय म्हणतो काय माहित. मी त्यांच्या पाठीमागत थांबलो. समोर झालंय ते माणूस वट्टेवर असा आंबाडी ओळू लागला. आंबाडी आता राहिली नाही महाराज. ती आपल्या काळात बाबा काय काळ होता आमचा. वा वा खरंच स्पेशलिस्ट माणसं असायची हो. अंत्यविधीच्या टायमाला काही काही पड वडणारे बघा तुम्ही. उलटा पळ घ्यावा लागायचा. आता सुतुळी आहे का नाही. तो काळ होता. जाऊ द्या. ते आंबाडी ओळत असताना तो माणूस वट्ट्यावर बसला होता आणि सगळेजण तिथं गेले. हे गेल्याबरोबर यांनी घेतलं जय हरी. मला वाटलं तो बी लय वाकून जय हरी घाली ना तर यायला. मला म्हणलं पण तोही लय ताठर. ते म्हणला जय हरी कुठं फिरायले? काय नाही म्हणजे गावात सप्ताह चालू करायचा आहे आणि वर्गणी मागायला आलो. सप्ताह कालच सुरू झालाय. आजचा दुसरा दिवस आहे आणि वर्गणी मागायला आलो. बरोबर त्याच्यातला एक जण भारी होता. ते म्हणला तात्या कवा घेतली हो म्हैस? त्याच्या दारात म्हैस बांधलेली होती. मागच्या शनिवारी घेतली. म्हणला काय म्हैस आहे? हिच्या पायावर तर पद्म आहेत म्हशीच्या. आबा अशी काळी म्हैस मी पाहिलीच नाही. म्हणलं हिरवी असती का? जरासा खुल्ला गडी. हा म्हणला मागच्याच बाजारावरून आणली. किती दूध देते? ते म्हणलं 4 लिटर. मी म्हणलं पाणी टाकून 4 लिटर 2 टायमाचं काही एका नाही म्हणे एका टायमाला. बापरे अशी मसळ तालुक्यात नाही. अजून फुगला. आणि तुमच्यासारखी पालक कोणालाच नाही. अशी म्हैस गावात कोणी आणूच शकत नाही. लगेच बायकोला आवाज दिला त्यानं 2-4 कप चहा कर रे. आता पहिला बोलणारा थांबला आणि दुसरा सुरू झाला. अबो तात्या चहा सांगितला का? आता दुसरा म्हणतो राम भाऊ आता तात्याच्या घरचा चहा प्याला ना नेहरी करायचं कामच नाही. असा चहा पुन्हा कुठं पिता येत नाही. ते म्हणलं पाणी टाकू नको रे. निरशा दुधाचा चहा केला आणि महाराज गप्पा हानीत ते त्याच्याजवळ बसले. 11,000चा आकडा घेऊनच उठले. मी म्हणलं मला 300 रुपये द्यायला 2 शिव्या देऊन काढून दिलं. 11,000 आले कसे? त्याचं कारण होतं मी मागत असताना कसा गेलो. तात्या गावात सप्ताह आहे एवढं मोठं तुम्हाला दिलं देवाने हे का जाळायचं का दिपट्टी? ते म्हणला पळीतून ताठरपणानं गेलो. 10 पैसे भेटले नाही आणि नम्रतेनं गेलं ना दादा तुमची थोडी रिकामी कधी होत नाही. म्हणून नम्रतेला किंमत आहे. बघायला आलंय म्हणूनच सांगतो चौपन मला. तुम्हाला वाटलं का गावातल्यालाच पट्टी मागताना हे कार्यकर्ते असे मवळकीनं बोलते? तारीख घेताना बी बघाव त्यांची नम्रता. वा 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 क्या बात आहे बाबा. तारीख रिकामी आहे का एखादी? आणि तुम्हालाच पहिला फोन केलाय. सुरुवात तुमच्यापासून आहे. तुमची कोणती रिकामी आहे ते सांगा. आणि मग आपण म्हणलं ना ती फळाल्या महाराजाला गेली मग त्यानं मनाने घेतली का? बर चला एवढ्यावर थांबतं का? तुमची तारीख रिकामी आहे का? मग ठीक आहे. तो महाराज काय म्हणतो मी पाहून सांगतो आणि फोन चालूच असतं बरं का. दुसरं म्हणतं काय म्हणणार ते? ती तारीख पाहतो म्हणतात आणि नाही पाहिली तर ते म्हणलं ते नसलं तर त्याचा बाप दुसरा. फोन बी कट करायचा राहिला. इतके भारी असतात महाराज. पण बोलताना मात्र नम्रतेनं बोलतात. पण सांगू का त्या नम्रतेमध्ये ही ताकद आहे.
त्या नम्रतेमध्ये ही ताकद आहे की जी माणसं कोणापाशी झुकत नाहीत किंवा कोणालाही लवकर भाव देत नाहीत, ती नम्रता असल्यामुळे तुमच्या गावापर्यंत येतात ना, ही नम्रतेची ताकद आहे. विठाला म्हणून नम्र असावं महाराज माणसाने. काय नाही आपल्याकडे, आपल्यातला ताठरपणा जायला तयार नाही. लक्षात ठेवा, आपण ताठर का झालो? ताठर होण्याचं कारण आहे मीपणा अंतकरणात घुसला, अहमपणा अंतकरणात, अहंकार नावाचा रोग आपल्याला झाला. महाराज सांगू का, लहान लेकरापासून तर वयस्कर माणसापर्यंत आता अहंकाराने माणसाला ग्रास केलाय. तो अहंकार आपल्याला झटकायचा आहे. आणि खरं सांगू का, अहंकार घालवायचा असेल, मी नेहमी कीर्तनात सांगत असतो महाराज, फार गरजेचं आहे बरं का. तुम्हाला किती ज्ञान आहे ते महत्वाचं नाही, तुम्ही किती नम्रतेने ते जगासमोर मांडताना ते महत्वाचं आहे. तुम्ही किती सुंदर गायन करता, किती सुंदर वादन करता, किती सुंदर व्याख्यान करता, या आयुष्यात कधीच किंमत नाही. तुम्ही जगासमोर ते मांडत असताना तुम्ही किती नम्रतेने ते व्यक्त करताना याच्यावर तुमची किंमत. कदाचित ज्ञान कमी अधिक असू द्या, विद्वत्ता कमी अधिक असू द्या, पण तुमच्याकडे असणारी नम्रता जगाला जिंकता येते. लक्षात ठेवा, ही नम्रतेची ताकद आहे. ताठरपणाने चांगल्या चांगल्या माणसाचं जमलं नाही, आपलं काय जमणार आहे दादा. अहंकार फार घातक आहे. मी अहंकारावर बोलत होतो आणि अहंकार करावा बी. माझं म्हणणं आहे अहंकार करू नये असं नाही, पण अहंकार करण्याजोगी आपली पात्रता तर असावी. अहंकार करण्याची पात्रता, अहंकार केला राजा रावणाने. लक्षात येतं तुमचं, रावणाने अहंकार केला पण त्याची तेवढी पात्रता होती. आपल्याकडे 2-3 एकर रान नाही आणि आपण अहंकार किती करायलो महाराज. 5 चाली पाठ, 5 अभंगावर कीर्तन करतो, 10 बोल पाठ आहे आणि अहंकार भजवणी जाणे कोण गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे? तो अहंकार आहे. बघा तुम्ही, भक्तीत नम्रता असावी आणि वैराग्यात त्याग असावा. वैराग्य म्हणजे त्यागाचं असावं. ऐका ना, वैराग्य कशाचं असावं? वैराग्य त्यागाचं असावं. त्याग कशाचा करावा? महाराजांनी गोड प्रमाण दिलं, अहंकार त्याग तरी असा करा, अहंकाराला दौडावे. खरं सांगू का, मला गाता येत नाही महाराज.
मी तिथं लंगडा आहे बघा, नाही तर मला लय मन पण ते वरच्याचं विद्यार्थ्याचं लिखाण आहे. ज्याला चालता येत नाही त्याला बसू वाटत नाही, ज्याला दिसत नाही त्याला लय पाहू वाटतं, ज्याला ऐकू येत नाही त्याला लय ऐकावं वाटतं. एका घरी जेवायला गेलो तिथली म्हातारीला ऐकू येत नव्हतं. मला काय माहित म्हणलं आजी बरं आहे का, की माझ्या कानात येऊन म्हणली बको एवढ्या जोरात का त्याला दुसऱ्याला येत नसेल असं असतं. मला गाता येत नाही सगळ्यात मोठं, आणि मी स्पष्ट मान्य करत असतो महाराज, टाकाल जाऊन गाणं कधी लपून आहे, आपल्याला गाता येत नाही. मग तुम्ही म्हणताल महाराज 5-7 वर्ष तर झाला आमच्या गावात येतो, बरोबर आहे, तुला अजून गाता कसं येत नाही, तू प्रयत्न कर ना, बरोबर आहे. पण एक वाक्य बोलतो मी, सगळ्याच्या साक्षीने बोलू का, भजन हे प्रयत्नाने येत नसतं, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं का मी प्रयत्न करत नाही? खूप प्रयत्न केले महाराज, ज्यानं जे सांगावं ते केलं. हो, रोग्याला तसा इलाज पाहिजे का, रोगी जर असेल ना त्याला काहीही इलाज सांगा ते करतं बिचार.